नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं संगीता सोमी किचनमध्ये। आजची रेसिपी आहे ती टिफिन, लंच आणि डिनरसाठी मस्त अशी चमचमीत गवारीची भाजी बनवूया। ही भाजी आहे ती गावरान मसाल्यामध्ये बनवलेली अप्रतिम अशी भाजी होते आणि खायला खूप टेस्टी लागते। आता भाजीसाठी इथे मी कांदा चिरून घेतलेला आहे, त्याचबरोबर इथे एक टोमॅटो पण बारीक चिरून घेतलेला आहे। त्यातील बिया आहेत त्या बाजूला काढून घ्यायच्या आहेत आणि टोमॅटो आहे तो चिरून घ्यायचा आहे। त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर चिरून घेतली आणि ही गवारी खुडून घेतलेली आहे आणि ती पाण्यामध्ये आपण भिजत ठेवलेली आहे थोडा वेळ धुवून। आता आपण ही गवारी ती थोडीशी जाडसर मला भेटलेली, जर कवळी गवारी असेल तर ती लवकर शिजली जाते आणि भाजीला जास्त वेळ लागत नाही शिजण्यासाठी। आता इथं मी 2 पळी तेल घालून घेतलेले एका कढईमध्ये। तेल गरम झाल्यावर त्यावरती मोहरी घालायची। मोहरी तडतडली की त्यामध्ये कढीपत्ता घालून घ्यायचा आणि जो कांदा आपण चिरून घेतलेला आहे तो कांदा त्यावरती घालून घ्यायचा आहे। कांदा थोडासा परतून द्यायचा आणि त्यानंतर त्यामध्ये आहे ते थोडंसं मीठ घालून घ्यायचं आणि कांदा परतल्यानंतर त्यामध्ये आलं लसूण पेस्ट आहे ती 1 चमचाभर घालून घ्यायची आहे। आता इथे मी मीठ घातलंय, त्यानंतर आलं लसूणची पेस्ट घातलेली आहे आणि हे दोन्ही थोडंसं परतून घ्यायचं आणि परतल्यानंतर त्यावरती आपण जो गावरान मसाला बनवून घेतलेला आहे त्याची रेसिपी ऑलरेडी मी यूट्यूबवरती टाकलेली आहे, तर ती तुम्ही पाहू शकता। या मसाल्यामध्ये आपली कोणतीही गावरान रेसिपी असेल ती झटपट अशी तयार होते, तर त्यासाठी तुम्ही जो मी मसाल्याचा व्हिडिओ टाकलेला आहे तो नक्की बघा। आता मसाला आपला झटपट भाजतो कारण की आपण हा ऑलरेडी भाजून ठेवलेला आहे। 1-2-3 मिनिटात मसाला आपला भाजत आलेला आहे, तेल सुटलेले। आता यामध्ये मी चटणी घातलेली आहे, हळद घातलेली आणि यामध्ये एक्स्ट्राचे दुसरे कोणतेही मसाला मी जास्त ॲड केलेला नाही। त्यानंतर चिरलेला टोमॅटो घालून घेतलेला आहे आणि टोमॅटो थोडासा परतून द्यायचा। टोमॅटो जेव्हा थोडासा सॉफ्ट होईल तर त्यानंतर आपण 1-2 ते 3 मिनिटांमध्ये टोमॅटो सॉफ्ट झाला की त्यावरती जी गवारी आपण खुडून ठेवली होती पाण्यामध्ये तर ती गवारी ती घालून घ्यायची आहे। आता इथं गवारी घातल्यानंतर काय करायचं, लगेच सुरुवातीला आपण गवारीमध्ये पाणी वगैरे घालून घ्यायचं नाहीये। सुरुवातीला ही गवारी ती मसाल्यामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आणि चांगला सगळा मसाला गवारीला मिक्स झाल्यानंतर त्यावरती आपण इथे झाकण ठेवून घ्यायचे। म्हणजे सुरुवातीला गवारी आहे ते 2 ते 3 वेळा आहे ती चांगली 2 वेळा कमीत कमी तरी निदान वाफवून घ्यायची आहे। म्हणजे काय होतं, सुरुवातीला आपण असं झाकण ठेवलं त्यावरती पाणी ठेवली की वाफेने गवारी आहे ते बघा आतमध्ये थोडंसं पाणी सुटलेले आणि गवारी वाफवली जाते आणि शिजायला लवकर मदत होते। अजून मी एकदा असंच त्यावरती पाणी ठेवणार आहे आणि त्याला वाफ काढून घेणार आहे। 1-2 ते 3 मिनिटाची वाफ काढून घ्यायची आणि त्यानंतर आपण परत ते हलवून घ्यायचे आहे। आता इथं बघू शकता दुसरी वेळ मी ही गवारी आहे ती हलवून घेतलेली आहे आणि गवारी आहे ती चांगली वाफवलेली, त्यामुळे काय होतं शिजायला पटकन अशी गवारी शिजली जाते। आता यामध्ये मी थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे आणि आता परत त्यावरती झाकण ठेवायचं आणि त्यावरती परत झाकणावरती आपण पाणी ठेवून घेणार आहे। म्हणजे गवारी आहे ती आपली कमीत कमी 10 ते 12 मिनिटात पटकन अशी शिजून तयार होते। परंतु काय होतं, आपण हा मसाला करून ठेवल्यामुळे काय होतं आपल्याला इझी होतं। सकाळच्या गडबडीत टिफिन असतो तर त्यासाठी पटकन आपल्याला ही डब्यासाठी रेसिपी म्हणजे जी भाजी आहे ती बनवता येईल। तर अशा पद्धतीने तर ऑलमोस्ट आपली भाजी बघा शिजत आलेली। आता आणखीन 1-2-3 मिनिटांसाठी बघायचे की भाजी शिजलेली आहे। नसेल शिजली तर यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आणि त्यावरती परत पाणी ठेवून असंच वाफ काढून घ्यायची आहे। आता इथं मी थोडीशी गवारी शिजायला ही जाड असल्यामुळे थोडा वेळ लागतो, नाहीतर जर कवळी गवारी असेल तर तुमची 7 ते 8 मिनिटात ही भाजी ती शिजून तयार होईल। आता इथं बघू शकता मी थोडं पाणी घालून घेतलं होतं आणि परत 2-3 मिनिटांनंतर आता आपण ही गवारी आहे ती हलवून घ्या। काय मस्त असा कलर आलेला आहे गवारीला आणि आता आपली भाजी आहे ती परफेक्ट झालेली। तर चेक करून बघायचं यामध्ये मीठ वगैरे काय कमी आहे का, गवारी व्यवस्थित शिजलेली आहे का। आता इथं बघू शकता आपली भाजी शिजलेली आहे, तर आता आपण सर्व करून घेऊया। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा आणि लंच, डिनरसाठी किंवा टिफिनसाठी अशा पद्धतीची गवारीची भाजी तुम्ही बनवू शकता। गावरान मसाल्यामध्ये अप्रतिम अशी भाजी तयार होते आणि खायला खूप टेस्टी लागते। तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि रेसिपी आवडली असल्यास नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। बेल आयकॉन प्रेस करा अशाच काही आपल्या गावरान रेसिपी पाहण्यासाठी। आपल्या इतरही काही गावरान रेसिपी यूट्यूबवरती अपलोड केलेल्या आहेत तर तुम्ही त्याही पाहू शकता। हा व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद।